नमस्कार मंडळींनो. भारतीय संस्कृतीत काही सण असे आहेत जे केवळ उत्सव नसून हजारो वर्षांची परंपरा, श्रद्धा, खगोलशास्त्र, निसर्गाशी नाते आणि जीवनदृष्टी आपल्याला शिकवतात. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा आणि देशभरात विविध नावांनी साजरा होणारा सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती म्हणजे केवळ तिळगुळ, पतंग, काळे कपडे किंवा सणासुदीचा आनंद नाही, तर हा सण आहे संक्रमणाचा, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा, थंडीच्या शिखरावरून उष्णतेकडे वळण्याचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचा. या दिवशी सूर्य आपली रास बदलतो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि तेथूनच उत्तरायण सुरू होते. पण या खगोलशास्त्रीय घटनेमागे भारतीय पुराण कथांमध्ये अनेक गूढ, भावनिक आणि अर्थपूर्ण कथा दडलेल्या आहेत. आज आपण अशाच काही कथा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो, एक कथा आपल्याला सांगते की सूर्यदेव, शनिदेव, यमराज आणि देवी छाया यांच्यातील नात्यांमधील संघर्षामुळे मकर संक्रांतीला तिळाचे इतके महत्त्व का आहे. तीळ हे केवळ अन्न नाही, तर ते समर्पण, सहनशीलता आणि कुटुंबीय संबंधाचे प्रतीक आहे. दुसरीकडे संक्रांतीला देवीचे एक रौद्र रूप म्हणजे संकासूर आणि कंकासूर या दैत्यांचा संहार करणारी संक्रांती देवी हिच्या कथेमुळे संक्रांती येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार कसा रूढ झाला हेही आपण जाणून घेणार आहोत. याचबरोबर गंगेच्या अवतरणाची भव्य कथा, राजा सगर, कपिल मुनी, भगीरथ आणि भगवान शंकर यांच्या तपश्चर्येने मोक्षप्राप्ती कशी झाली आणि तो दिवसच मकर संक्रांती का मानला जातो हेही आपण समजून घेणार आहोत. मंडळींनो, मकर संक्रांती हा सण फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये बिहू आणि तामिळनाडूमध्ये पोंगल, बंगालमध्ये पुष संक्रांती, वेगवेगळ्या नावांनी पण एकाच भावनेने हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो. या सगळ्या कथा, परंपरा आणि श्रद्धा एकत्र येऊन आपल्याला एकच संदेश देतात: निसर्गाशी जुळवून घेणे, अहंकार सोडणे, दानधर्म करणे आणि नव्या ऊर्जेसह पुढे जाणे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती मागील प्रत्येक कथा, तिचा अर्थ, तिचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला मकर संक्रांतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला जाणवेल. मकर संक्रांतीची कथा. एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नव्हते. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले. या दोघांना सूर्यदेवाचा राग आला. त्याने सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला. या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराजाला वाईट वाटले. यमराज हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्येचे पुत्र होते. त्यांनी तपश्चर्या केली. या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेव आणि छायादेवीचा प्रचंड राग आला. त्यांनी त्या दोघांचे घर जाळून टाकले. कुंभ ही शनीची रास आहे. कुंभला पेटल्यावर फक्त काळे तीळ सोडून सर्व काही जळाले होते. त्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. या पूजेमुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवाला घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात असे मानले जाते. तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. एका कथेनुसार संकासूर आणि कंकासूर नावाचे दोन दैत्य होते. ते ऋषीमुनींना त्रस्त करू लागले. देवीने यावेळी शंकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कंकासुराचाही वध केला. प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले, म्हणून ते कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि
त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा नावाने प्रसिद्ध झाले. हाही संक्रांतीचाच एक भाग आहे. सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड, 9 बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते आणि त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिथे जाते ती आणि पाहते तिकडे संकट कोसळते. त्यामुळे संक्रांती येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट किंवा महाग होतात अशी समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करीत नाही. उत्तरेकडे पंजाबमध्ये हा सण माघी किंवा लोहरी या नावाने, हरियाणामध्ये संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने साजरा होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांती नावाने साजरा केला जातो. एकूणच देशभरात मकर संक्रांती सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येतात. त्यासोबत स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसतात. पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने हा सण साजरा करण्यात येतो. मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते. सागर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले. सागर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सागराचा नातू राजकुमार अंशुमान हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला. त्याने मुनींची माफी मागून उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल. अंशुमानने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच प्राण दिले. त्याचे आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली, पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला. तेव्हा भगीरथाने भगवान शंभू शंकरांची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. यानंतर गंगा महादेवांच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली. तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते. मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात. जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा रूढ झाली आहे. काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे, तो सहसा शुभ कार्यासाठी घातला जात नाही. पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो.
त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणजेच फक्त काळा असा होत नाही, तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ देखील खाल्ले जाते. मैत्रिणींनो, आज आपण पाहिलं की मकर संक्रांती हा सण फक्त साखर, तिळाचा किंवा पतंगाचा उत्सव नाही, तर तो आहे कथांचा, श्रद्धेचा, तपश्चर्येचा आणि आत्मपरिवर्तनाचा सण. सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यातील संघर्ष आपल्याला शिकवतो की राग, अहंकार, द्वेष शेवटी विनाशालाच कारणीभूत ठरतो, तर क्षमा, समर्पण आणि श्रद्धा समाधान देतात. शनिदेवाने काळ्या तिळाने आपल्या वडिलांची पूजा केली आणि त्यातूनच त्यांना घर, मान, आनंद प्राप्त झाला. यातूनच तिळाचे महत्त्व अधोरेखित होते. संक्रांती देवीची कथा आपल्याला सांगते की वाईट कितीही बलवान असले तरी सत्य आणि धर्माच्या हातून त्याचा नाश निश्चित असतो. संक्रांती येणे म्हणजे संकट येणे. या म्हणीमागे केवळ भीती नाही, तर सावधानतेचा इशाराही दडलेला आहे. गंगेच्या अवतरणाची कथा आपल्याला सांगते की एका पिढीने सुरू केलेले पुण्यकर्म पुढील पिढ्यांना पुढे नेल्यास मोक्ष आणि कल्याण प्राप्त होते. भगीरथाचे तप हे केवळ पूर्वजांसाठी नव्हते, तर संपूर्ण मानवजातीसाठी होते. मंडळी, मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागेही केवळ परंपरा नाही, तर निसर्गशास्त्र आहे. काळा रंग उष्णता शोषतो, शरीर उबदार ठेवतो आणि त्यावर घातलेले पांढरे आणि हलव्याचे दागिने हे जीवनातील समतोलाचे प्रतीक आहे. तिळगुळ खा, गोड बोला ही म्हण फक्त शब्द नाही, तर एक जीवन तत्व आहे. कठीण प्रसंगातही आपली भाषा गोड, मन स्वच्छ आणि विचार सकारात्मक ठेवावेत. हाच या सणाचा खरा संदेश आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात हा सण साजरा झाला तरी त्यामागचा भाव एकच आहे. नव्याची सुरुवात, समृद्धीची आशा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात अशा सणांच्या कथा आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात. आपण कुठून आलो, आपल्या परंपरा काय शिकवतात आणि आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत याचा आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. या मकर संक्रांतीला फक्त सण साजरा करू नका, तर त्यामागचा अर्थ समजावून घ्या. दान करा, निसर्गाचा आदर करा आणि मनातील नकारात्मकतेला निरोप द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा परंपरावर आधारित व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह. तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड बोला.